शिरूरमधील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात। 9 ते 10 शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यात। तर शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या नोटिसा पाठवण्यात आल्यात। शिरूरमधील सहकारी साखर कारखाना प्रश्न त्यामुळे आता पेटण्याची शक्यता आहे। तर यावर्षीचा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम हा बंद असल्याने शेतकरी आक्रमक झालेत। शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रोश मोर्चाच्या विरोधात आक्रमक झाल्याने पोलिसांनी या नोटिसा धाडल्यात। तर शिरूरमधील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात। 9 ते 10 शेतकऱ्यांना पोलिसांकडून या नोटीस बजावण्यात आल्यात। तर शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या नोटीस बजावण्यात आल्यात। शिरूरमधील सहकारी साखर कारखाना प्रश्न त्यामुळे पेटण्याची शक्यता आहे। तर कालच शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। आज या शेतकरी आक्रोश मोर्चाचा दुसरा दिवस आहे। याच पार्श्वभूमीवर 9 ते 10 शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे। तर यावर्षीचा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम हा बंद असल्याने खरं तर शेतकरी आक्रमक झाले। शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रोश मोर्चाच्या विरोधात आक्रमक झाल्याने पोलिसांकडून या नोटिसा धाडल्यात। तर साईदीप ढोबळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। साईदीप, 9 ते 10 शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात, नेमकी पार्श्वभूमी काय आहे? अक्षरा बरोबर आहे। पोलिसांकडून या नोटीस देण्यात आलेल्या आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं तर जुन्नर पासून निघलेला हा शेतकरी आक्रोश मोर्चा आज शिरूर तालुक्यामध्ये येत आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने मोठा समजला जाणारा सहकारी क्षेत्रातील हा घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे। परंतु या वर्षीच्या सीजनला हा कारखाना सुरू देखील झालेला नाही। याचं प्रमुख कारण कारखान्याकडून देण्यात येते की सरकारी कर्ज हे कारखान्याला भेटले नाही आणि शेतकऱ्यांची जी ऊसाची जी थकीत बिल आहेत ती देखील शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही आणि कामगारांचे देखील 1 वर्षापासूनचे पगार देखील या कारखान्याने कामगारांचे केले नाही। त्याच्यामुळे शेतकरी असतील आणि दुसरीकडे कारखान्याचे कामगार असतील हे दोन्ही देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत अशोक पवार आणि ते कारखान्याचे संचालक आहेत आणि माजी अध्यक्ष पण देखील आहेत। त्याच्यामुळे हे त्या अमोल कोल्ह्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। परंतु तुम्ही कारखाना एकीकडे चालू केला नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी आक्रोश करताय, ही भूमिका कुठेतरी शेतकऱ्यांना खटकते आणि त्याचमुळे शेतकरी हे आक्रमक झालेत आहे आणि या मोर्चाला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आले होते। परंतु पोलिसांनी त्यांना आधीच नक्कीच साईदीप, त्यामुळे शिरूरमधील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी नोटीस पाठवल्यात। आता पुढे काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद साईदीप दिलेल्या माहितीसंदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।